नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळीचा विषय असलेला तो म्हणजे त्याचा 7/12. अनेक कामांसाठी किंवा शेतीच्या कोणत्याही कामासाठी किंवा इतर कुठलाही योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणा, त्याला शेतकऱ्याला जो काही त्याचा 7/12 आहे तो 7/12 त्याला आवश्यक लागत असतो किंवा कामी पडत असतो. त्यामुळे त्याला काय करावं लागतं, एक तर ऑनलाईन सेंटरवरती जाऊन आपला 7/12 काढून घ्यावा लागतो. पण ऑनलाईन सेंटरवर गेल्यानंतर लाईट नसणे किंवा त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम किंवा साईटचा प्रॉब्लेम वगैरे असणे, अनेक अडचणी येऊ शकतात. ते नसेल तर त्याला डायरेक्टली त्याचे जे काही तलाठी ऑफिस असेल त्या तलाठी ऑफिसला जावं लागेल आणि तिथे जर ते तलाठी साहेब वगैरे नसतील किंवा तिथे काही अडचण असेल तर त्याचं त्या दिवसाचं जे काही काम असेल तर ते रेंगाळू शकतं, म्हणजे ते काम पेंडिंग राहू शकतं. पण यासाठीच तुम्ही स्वतःचा 7/12 हा स्वतः डाउनलोड करून घेऊ शकता आणि कुठल्याही ऑनलाईन सेंटरवरती जाऊन डायरेक्टली प्रिंट मारून तुम्ही तो 7/12 डिजिटली स्वरूपातील वापरू शकता. त्यासाठी काय करायचं आहे ती सविस्तर प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम त्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये डिजिटल 7/12 असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं लॉग इन डिजिटली साइन्ड 7/12 असं तुमच्यासमोर दाखवलं जाईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं पाहू शकताय तुम्ही लॉग इन तुमचं जे काय असेल ते इथं तुमचं प्रोफाईल तुमचं त्यावरती असणं गरजेचं आहे. तुमच्यासमोर असे हे ओपन होईल पेज. त्यामध्ये तुमचं जर प्रोफाईल ऑलरेडी असेल तर तुमचा ID पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता डायरेक्टली. जर नसेल तुमच्याकडे तर त्यासाठी तुम्हाला जे काय असेल तर न्यू युजर रजिस्ट्रेशन करावं लागेल किंवा तुमचा ऑलरेडी रजिस्टर असेल तुमचा मोबाईल नंबर टाकून सुद्धा तुम्ही त्या मोबाईलवरचा OTP घेऊन सुद्धा तुम्ही ती करू शकता. आणि रेग्युलर लॉग इनमध्ये जर नसेलच तुम्हाला तर न्यू युजर रजिस्ट्रेशनवर करायचं आहे. त्यासाठी नंतर मग तुमच्यासमोर असे विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुमचं जे काही न्यू युजर रजिस्ट्रेशन असेल ते तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमचं पहिलं नाव, तुमचं वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचं आडनाव, नंतर तुमचं जे काही जेंडर असेल ते किंवा तुमचं नॅशनॅलिटी कोणतं आहे इंडियन वगैरे, नंतर मोबाईल नंबर, तुमचा व्यवसाय काय आहे, ऑदर व्यवसाय बिझनेस आहे, जे असेल ते तुम्हाला करायचं आहे. तुमचा मेल ID टाकायचा आहे, तुमचा जन्मतारीख टाकायचा आहे. त्यानंतर मग खाली काय घ्यायचं आहे, त्यानंतर तुमची जे काही ॲड्रेस असेल ती ॲड्रेस पूर्ण द्यायचा आहे. आणि तुम्हाला खाली जो काही तुम्हाला लॉग इन ID ठेवायचा आहे म्हणजे तुमचं युजर नेम जे ठेवायचं आहे तुम्हाला ते युजर नेम तिथे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि चेक अवेलेबिलिटी करून पासवर्ड वगैरे टाकून तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करून घेतल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर त्याचा ID पासवर्ड वगैरे तुमचा आलेला असेल किंवा तुम्ही टाकलेला जो काही युजर नेम आणि पासवर्ड असेल तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही इथं पासवर्ड टाकून कॅप्चा जो असेल तो कॅप्चा तुम्हाला इथं खाली टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्याच्या नंतर तुमचा जो काही असेल ते तुमच्या मोबाईलवर OTP वगैरे येईल. त्यानंतर तुमची डायरेक्ट OTP जर लॉग इन करत असाल तर OTP टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर OTPवर तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP सेंड करायचा आहे. आणि तुमच्या मोबाईलवर जो काही OTP असेल तो OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे. आणि व्हेरीफाय OTP हे करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय OTP करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर नवीन जे काही डिजिटली 7/12चं जे पेज असेल ते पेज तुमच्यासमोर ओपन केलं जाईल. असं पेज तुमच्यासमोर पाहू शकताय. तुमच्यासमोर असं हे डिजिटली साइन्ड 7/12 असेल किंवा त्याच्यानंतर मग डिजिटली साइन्ड 8 असेल किंवा डिजिटली साइन्ड फेरफार असेल किंवा डिजिटली प्रॉपर्टी कार्ड असेल, डिजिटली सिग्नेचर असेल किंवा रिचार्ज अकाउंट आहे. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला आता इथं तुम्ही नवीन काढलेलं आहे म्हणून तुम्हाला रिचार्ज अकाउंटवर क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही डायरेक्टली इथं तुम्ही 15 रुपयेपासून ते 1000 रुपये किंवा त्याच्यावर जास्त बी पैसे पेमेंट ॲड करू शकता. त्या ठिकाणी आपण इथं 100 रुपये ॲड करून बघणार आहोत. पे नाऊवर करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही चेकबॉक्स क्लिक करून कंटिन्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर जे काही पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येतील, बिलिंग ॲड्रेस वगैरे काही भरायची गरज नाही. खाली तुमचं डायरेक्टली डेबिट कार्ड, SB, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. किंवा QR कोड जरी इथं क्लिक करून त्यावरती सुद्धा पेमेंट तुम्ही करू शकता. तुमच्या मोबाईल ॲपमध्ये जो काय असेल तर त्याचं हे स्कॅन करून घ्यायचं आहे आणि हे पेमेंट तुम्हाला इथं डन करून घ्यायचं आहे. पेमेंट डन करून घेतल्यानंतर तुमचं जे काय असेल तर पैसे तुमचे हे अकाउंटमध्ये रिचार्ज झालेला असेल तुमच्या ह्या 7/12च्या डिजिटली अकाउंटला. त्यानंतर मग आता तुम्हाला परत जे काही पहिल्या पद्धतीनं असं डिजिटल 7/12 दाखवलं जाईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला, ज्यांचा 7/12 काढायचे त्यांचा. त्यानंतर मग तुमचा जो काही तालुका असेल ते तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर गाव आहे, कोणत्या गावाचा 7/12 आहे, कोणत्या गावात जमीन आहे ते गाव तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचा जो काही गट नंबर असेल तो गट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर परत गट नंबर ऑटोमॅटिकली तिथं सिलेक्ट करायला दाखवलं जाईल. त्यावरती सुद्धा तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाहू शकता की पीक पाणी केलेल्या 1 वर्षाचा डाटा पाहिजे का पीक पाणी केलेल्या शेवटच्या वर्षाचा डाटा पाहिजे का पीक पाणी केलेल्या संपूर्ण वर्षाचा डाटा पाहिजे आतापर्यंत.
त्यावरती तुम्हाला जसं पाहिजे तशावरती क्लिक करू शकता तुम्ही आणि खाली डाउनलोडवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की उजव्या कोपऱ्यामध्ये एक डाउनलोड झालेला आहे. त्यावरती क्लिक करून तुमचा जो काही सातबारा असेल हा सातबारासुद्धा तुम्ही पाहू शकता. हा तुम्ही डायरेक्टली प्रिंट करून घेऊ शकता आणि हा डिजिटली असल्यामुळे ह्याच्यावर सही शिक्क्याची काही गरज नसते. पण आता तुम्हाला आटं जर काढायचं असेल तर आटं काढण्यासाठी तुम्हाला आटंचा खाते क्रमांक असणं गरजेचं आहे. इथं पाहू शकता तुमच्या नावाच्या समोर खाते क्रमांक असतो. तो खाते क्रमांक तुम्हाला इथं आटं काढताना वापरावा लागतो. डिजिटली साइंड आटं जर काढायचं असेल तर परत तुम्हाला जो काही जिल्हा असेल तुमचा तो जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे. परत त्याच्यानंतर कोणतं गाव आहे, कोणत्या गावात जमीन आहे, ते गावाचं नाव तुम्हाला जे काय असेल तर ते इथं निवडून घ्यायचं आहे. ते निवडल्याच्या नंतर मग परत खाली तुम्हाला खाता नंबर जो आहे तो आपण आता जसा पाहिला होता खाता नंबर सातबाराचं जे काय नाव असेल त्याच्यासमोर जे खाते नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि डाउनलोडवरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचं जे काय असेल ते आटं जो असेल तुमचा हा आटं डाउनलोड होईल. तो आटंसुद्धा इथं तुम्ही पाहू शकताय. उजव्या कोपऱ्यामध्ये इथं डाउनलोड झालेला आहे. तो आटंसुद्धा आपण आता पाहणार आहोत. तो आटं अशा पद्धतीने तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने तुमचा जो काही आटं तो असेल अशा पद्धतीने तुम्ही सातबारा आटं असे डिजिटली तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकतात. आणि तुमच्या ह्याच्यामधलं ह्याला जो चार्ज पाहिला तर एका ह्याला 15 रुपये चार्ज लागत असतो. हा आहे सातबारा तुमचा पहिलेचा आणि तुमची आता जो आपण डाउनलोड केलेला होता तो आहे आपला हा आटं. अशा पद्धतीने हे तुमचं महाभूमीचं असं डिजिटली पद्धतीने हे वापरता आपल्याला पाहायला येतात. अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं जो काही सातबारा डाउनलोड तुम्हाला करायचा आहे तो अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमचे जे काही कामामध्ये तुमचे अडथळे निर्माण होणार आहेत ते अत्यंत सहजतेने तुम्ही दूर करू शकता. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करतात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.